नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट आणि गट भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे अपडेट खूप महत्त्वाचे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आरोग्य विभाग भरती यावर्षी 100% येणार आहे, कारण आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा हे अपडेट काय आहे। तर बघा मित्रांनो, आरोग्य सेवा संचालक पुणे कार्यालय पुणे यामार्फत हे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे। तारीख बघा 9 जुलै आणि महत्त्वाचा विषय बघा, विषय आहे गट क आणि गट ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत। म्हणजे गट क आणि गट ड भरती या ठिकाणी येणार आहे आणि ती पूर्वतयारी या ठिकाणी आता सुरू झालेली आहे असं समजायला आता हरकत नाहीये। तर या ठिकाणी बघा, वरील उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे। लक्षात ठेवायचं, 2026 मध्ये 100% या ठिकाणी भरती येणार आहे। त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्रतिकारी यांनी बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे। तर आता बिंदू नामावली तयार करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। यास तो आपणास कळवण्यात येते की आपले कार्यालय अधीनस्थ गट क गट ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स व पेसा व नॉन पेसा प्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे 13 जुलैपर्यंत, लक्षात ठेवायचं, 13 जुलैपर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी। तर मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट ड मध्ये किती जागा रिक्त आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मागितलेली आहे। तर 13 जुलैपर्यंत ही माहिती त्यांना पोहोचवावी लागेल। तर कोणाला पोहोचवावी लागेल? सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, नंतर पुणे, तसेच आरोग्य सेवा प्रभारी मंडळे, आरोग्य सेवा शिवताप, जिल्हा रुग्णालय यांना ही माहिती पाठवावी लागणार आहे 13 जुलैपर्यंत। तर ही खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे, म्हणजे जाहिरात या ठिकाणी काढणार आहे। मित्रांनो, संपूर्ण पत्रक आपण या ठिकाणी वाचलेलं आहे। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे 2026 आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती प्रस्तावित आहे। तर ही भरती 100% यावर्षी येणारच आहे। तर भरती केव्हा पण येऊ शकते, कमीत कमी 2 महिने या प्रोसिजरला पूर्ण लागू शकतो। 13 जुलैला संपूर्ण माहिती पडेल की कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत गट क आणि गट ड या पदासाठी। तर आरोग्य विभाग गट क आणि गट ड सिलेबस तुम्हाला माहितीच आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि तांत्रिक प्रश्न असे यावर 200 मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जातो। जर तुम्ही या एक्झाम तयारी करत असाल तर त्याच्यासाठी काही निवडक पुस्तकं लिस्ट मी खाली टाकलेली आहे, म्हणजे व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करायचं, तुम्हाला संपूर्ण लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जर तुम्हाला पुस्तक खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता। तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करायचं, मराठीचं असो, इंग्रजीचं असो, तांत्रिक प्रश्न असो, सर्व तुम्ही या ठिकाणी जाऊन ऑनलाईन ऑर्डर करू शकता। ठीक आहे मित्रांनो, जाहिरात आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।